तर मंत्रालयातील कार्यालयाबाहेरचा हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलाय। त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पास न काढताच ही महिला मंत्रालयामध्ये कशी शिरली असा प्रश्न उपस्थित होतोय। सचिव गेटनं मंत्रालयामध्ये तिनं प्रवेश केल्याचं कळतंय। फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तिनं तोडफोड केली आहे। फडणवीसांच्या नावाची नेम प्लेट जी आहे ती तिनं काढून फेकली आहे। मंत्रालयातील कार्यालयाबाहेरचा हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। आताची एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। यामुळे मंत्रालय सुरक्षेतील ही मोठी चूक समोर आल्याचं कळतंय। पास न काढताच ही महिला मंत्रालयामध्ये नेमकी कशी घुसली याचा सवाल आता उपस्थित होतोय। त्यामुळे सुरक्षेवर सुद्धा आता प्रश्न उपस्थित केला जातोय। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून। राहुल, अगदी मंत्रालयात प्रत्येक वेळी सुरक्षेच्या तपासणीतून ज्या पद्धतीनं दोन्ही गेटला चौकशी केली जाते, अर्थात पास शिवाय मंत्रालयात कोणालाही एंट्री देखील मिळत नाही। अशाच वेळी एका अज्ञात महिलेनं मंत्रालयात प्रवेश करून उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या तोडफोड करण्याचा प्रयत्न केलाय। उपमुख्यमंत्री कार्यालयात त्यांच्या नावाची असणारी पाटी या महिलानं काढून टाकल्याचा एक व्हिडिओ देखील समोर येतोय। एकंदरीत बघितलं तर मंत्रालयात अगदी सामान्य माणसांपासून अधिकारी असतील, कर्मचारी असतील, कोणालाही जायचं असेल तर ओळखपत्राशिवाय किंवा तिथल्या दररोजच्या नियमित पासाशिवाय एंट्रीच मिळत नाही। मात्र आयुक्तालयाच्या गेटमधून या महिलेनं जर प्रवेश केला असेल तर ही सगळ्यात मोठी सिक्युरिटी लॅप्स याला म्हणावं लागेल। एकंदरीत फक्त मंत्रालयासाठी एक डीसीपी, स्वतंत्र डीसीपी आणि एक वेगळं पोलीस यंत्रणा जी आहे ती कायम नेमणूक झालेली असते। वारंवार सामान्य नागरिकांना जाताना मंत्रालयात रांगाच्या रांगा लावत असताना एवढी मोठी सुरक्षेत झालेली चूक ही मात्र नक्कीच अंजन घालण्यासारखी आहे आणि त्यामुळे त्यावर काय नेमकी कारवाई होते हे देखील पाहायला पाहिजे। नक्कीच राहुल, याकडे आपलं लक्ष असेल। यावरती काय आता नेमकं अधिकृत वक्तव्य येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। विदर्भ मराठवाड्यानंतर अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई आहे। मुंबईसाठी अमित शहांचं विशेष प्लॅनिंग सुरू आहे। अमित शहा स्वतः मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत। भाजप आता तालुका स्तरावरती लक्ष केंद्रित करणार आहे। लोकसभेत मताधिक्य घटलेल्या तालुक्यांचा आढावा ते घेणार आहेत। प्रथम तालुका नंतर गाव स्तरावरती संघटन मजबूतीकरणावरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। आज महायुती नेत्यांची जागा वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे। विधानसभेच्या 90 जागांवरती चर्चा पार पडेल। मनसे ऐन निवडणुकीच्या तोंडावर 19 ते 20 उमेदवार आयात करणार आहे। आघाडी युतीचे पदाधिकारी मनसेच्या संपर्कात आहेत। आपल्या पक्षाने उमेदवारी दिली नाही तर हे सगळे इच्छुक मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत। अमरावती रेल्वे स्टेशनवर मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। गुलाल, पुष्पांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत। आज आणि उद्या राज ठाकरेंचा हा विदर्भ दौरा असणार आहे। अमरावतीत राज ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत। बॅनरवर राज ठाकरेंचा हिंदू जननायक आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे। पंढरपूर विधानसभा निवडणुकीमध्ये काका पुतण्यात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे। धनराज शिंदे आज त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणार असून आमदार बबन शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। दक्षिण सोलापूरचे भाजपचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यातील वाद चिघळलाय। सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा दिलेल्या 7 माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौरांवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी समर्थकांना केली आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उभाटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, बंड्या साळवी हे 3 उमेदवार इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। या तिघांनीही आपली इच्छा व्यक्त केली आहे। कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सकाळी 11 वाजता होणार आहे। कसबा बावडा इथल्या कारखाना कार्यालय स्थळावरती ही संपूर्ण सभा पार पडेल। निवडणुकीच्या तोंडावर मालेगावामध्ये उबाटा पक्षाला धक्का बसलाय। माजी तालुका प्रमुख नितीन झालटे यांनी त्यांच्या समर्थकांसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय। आमणे येथून मुंबई नाशिक महामार्गावर जाण्यासाठी 4.5 किलोमीटरचा जोड रस्ता बांधला जाणार आहे।
मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचं काम 2012 पासून सुरू आहे. ठेकेदारांच्या पळपुटेपणामुळे हा महामार्ग रखडलाय. त्याला एकच सरकार जबाबदार नाही, मात्र येत्या डिसेंबरपर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा हे पथक या दौऱ्यामध्ये घेणार आहे. 2 दिवस केंद्रीय पथक राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे. राज्यात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि 20 नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम असेल अशी शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाच्या पाण्यात रस्त्यावरील 2 दुचाकी आणि 1 सायकल वाहून गेल्याचं चित्र समोर आलं. पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि यामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये दुचाकी आणि सायकल वाहून गेली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे. पुजारी टोला धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरीतील दिवाणखवटी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसामुळे खचलाय. रस्ता खचल्यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीला मात्र धोका निर्माण झालाय. वाशिम जिल्ह्यामध्ये शेकडो हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलाय. शेतकऱ्यांनी सर्वसमावेशक पंचनामे करण्याची यावेळेस मागणी केली आहे. वाशिम शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय. खरीपातील ऐन काढणीला आलेल्या सोयाबीनसह अन्य पिकांना याचा मात्र मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. वाशिम बाजार समितीमध्ये नव्या आणि जुन्या सोयाबीनच्या दरामध्ये तफावत आढळून आली आहे. वाशिमच्या बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीन विक्रीला आलंय. जुन्या सोयाबीनच्या तुलनेमध्ये या सोयाबीनला 475 ते 635 रुपये प्रति क्विंटल कमी दर मिळालाय. दरातील फरकामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय. खेडमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. जगबुडी नदीची पाण्याची पातळी ही इशारा पातळीजवळ मार्गक्रमण करते आहे. नाशिकमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाची संततधार कायम आहे. गंगापूर धरणातून गोदावरीमध्ये 1100 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील काही प्रमाणात वाढ झाली आहे. महाविद्यालयांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षातील निश्चित केलेल्या सर्व शुल्काची माहिती आपल्या संकेतस्थळावर द्यावी असे आदेश उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं दिलेत. या आदेशामुळे प्रत्येक शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कांची माहिती जाहीर करणं सुद्धा आता बंधनकारक असणार आहे. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय त्यांच्याकडे असलेल्या नोंदणीकृत वाहनधारकांना आणि चालकांना त्यांच्या वाहनाची माहिती त्यांच्या मोबाईलवरती पाठवणार आहे. या मेसेजमुळे आरटीओ कार्यालयाचे हेलपाटे जे आहेत आणि वाहनधारकांचा वेळ देखील यामुळे वाचणार आहे. पिंपरी चिंचवडमधील भक्ती शक्ती ते मुकाई चौक बीआरटी कॉरिडॉर दरम्यान रस्त्याच्या आड येणाऱ्या बांधकामांवरती अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे. 45 मीटर रस्त्याच्या मध्ये असलेली बांधकामं निष्कासित केल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झालाय. आता खरेदी करा आणि नंतर पैसे भरा या घोषणेवर पतगुंतवणाऱ्या क्रेडिट कार्ड धारकांना हप्ते भरणं आता जड झालंय. जून 2024 अखेरीस जवळपास 2,70,000 कोटी रुपयांचे हप्ते थकीत राहिल्याचं पाहायला मिळतंय. समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा मच्छीमारीवर परिणाम झालाय. समुद्रात सध्या वादळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारीला ब्रेक लागलाय. रत्नागिरीत गेले 4 दिवस पडत असलेल्या पावसानं समुद्राला उधाण आलंय. मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. बीडमध्ये 30 लाख रुपये खर्च करून नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. मात्र तरीही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरतंय. यामुळे नगरपालिका प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय. पावसाचा कमबॅक झाला असतानाच उन्हाळी कांद्याला झळाळी आली आहे. चाळीसगाव बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावामध्ये कांद्याला 4,500 दर मिळालाय. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. यवतमाळ शहरातील 48 इमारतींना 100 पेक्षा जास्त वर्षाचा कालावधी झाल्यानं नगर परिषदेनं नोटीस बजावली आहे. इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. जगभरामध्ये सिंधुदुर्गच्या पर्यटनाची क्रेज वाढली आहे. दरवर्षी जिल्ह्यामध्ये सुमारे 12 ते 15 लाख पर्यटक येत असून दरवर्षी पर्यटकांची संख्याही वाढतीच आहे.
सध्या मच्छीमारीचा हंगाम सुरू असल्यानं मुंबईतील भाऊच्या धक्क्याला मासेमारी बोटींची गर्दी पाहायला मिळते. मात्र रायगड जिल्ह्यामध्ये मच्छी विक्रीसाठी मोठे बंदर नाहीये, त्यामुळे पर्यायी विक्री बंदर रायगडला बनवण्याची गरज व्यक्त केली जाते.